स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आजची रेसिपी आहे खमंग मेथकूट कसं बनवायचं आहे ते मी सांगणार आहे। आणि हे सहज 5 ते 6 महिने हे सहज टिकते, अजिबात खराब होत नाही। तर चला तर मग मी रेसिपी सांगते काय काय लागणार आहे मेथकूट बनवण्यासाठी। इथे मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत आणि 1 वाटी हरभरा घेतलेला आहे। जेवढे गहू घेताल तितकेच आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे। आणि इथे अर्धा वाटी मी जी वाटी दाखवली त्या वाटीने मी अर्धा वाटी छोटी वाटी तांदूळ व छोटी वाटी उडीद डाळ व छोटी वाटी धने, लाल मिरच्या 5 ते 6, थोडे काळी मिरी व लवंग घेतलेली आहे आणि मेथी दाणा व जिरेही घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। आधी गहू घ्यायचे आहेत। गहू या वाटीने घेतले आहे। जर तुम्हाला प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही मोठंही भांडं घेऊ शकता, पण प्रमाण घेताना गहू जितके घेताल तितकेच हरभऱ्याची डाळ आपल्याला घ्यायची आहे। आणि आता आपल्याला गहू हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। गहू असे छान तडतड वाजायला लागले की मग गॅस बंद करायचा, समजायचं आपले गहू छान भाजलेले आहेत। आणि आता गहू भाजल्यानंतर आपल्याला डाळही छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपले मेथकूट छान होईल आणि चवीलाही खूप छान लागते। हे मेथकूट तुम्ही दह्यामध्ये कालवून भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकतात। आणि आता डाळही आपली छान भाजलेली आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला तांदूळही भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ हे आपल्याला छान असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायचे नाही आहेत। आणि हे मेथकूट खायला खूप छान लागते आणि सर्व डाळी असल्यामुळे पौष्टिक असते। आणि दही मेथकूट कसं बनवायचं आहे त्याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये। आता आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला उडीद डाळही छान अशी भाजून घ्यायची आहे। आणि आता उडीद डाळही भाजलेली आहेत। आता त्यामध्ये आपल्याला उडीद डाळ झाली की मग आपल्याला आता हे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। आधी सुरुवातीला आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत, त्यानंतर लाल मिरची व 5 ते 6 लवंगा व 2-3 काळी मिरी घ्यायची आहे। आणि हेही छान आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे, जास्त काळपट होईपर्यंत भाजायचे नाही। येथे 1 चमचा मी मेथी दाणा घेतलेला आहे। मेथी दाणेही घ्यायचे आहेत आपल्याला। मेथी दाणा ही छान असा हलक्या मंद आचेवर हे सर्व भाजून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर 1 चमचा जिरेही भाजायचे आहेत आपल्याला। आणि हे सर्व भाजताना एवढं लक्षात ठेवा की हे आपल्याला सर्व मंद आचेवरच भाजायचे आहेत, फुल गॅसवर अजिबात भाजायचे नाहीत। आणि आता हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहेत हे सर्व सामान। आणि आता आपल्याला थंड झाल्यानंतर मग मिक्सरला छान असं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। येथे मी छोटी वाटी दाखवली आहे, त्याच छोट्या वाटीने डाळ व तांदूळ घेतलेले आहेत। आता हे आपलं तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे छान थंड झालेलं आहे। आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे मी आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व थोडं थोडं करून टाकणार आहे। आणि आपल्याला हे छान याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा हळद घातलेली आहे कलर येण्यासाठी। जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर तुम्ही घालू शकता। मी इथे 1 चमचाभर हळद घातलेली आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं हे छान बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे व चाळणीच्या मदतीने आपल्याला हे छान असं बारीक असं चाळून घ्यायचं आहे। आणि नंतर जे आपल्यावरती थोडासा त्याचा भुसा राहतो ते पण आपल्याला परत हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। चाळणीने चाळल्यामुळे छान असं बारीक पीठ पडतं व मेथकूट छान लागतं चवीला, तुम्ही बघू शकता। आणि हे या वाटीच्या प्रमाणामध्ये भरपूर सारं होतं, 2 ते 3 महिन्याचं हे मेथकूट होतं। लग्नामध्ये मुंजीमध्ये हे अवश्य केले जाते मेथकूट। आणि आता हे आपलं सर्व चाळलेलं वरती जे भुस्सा निघाला होता ते पण आपल्याला परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या वाटीच्या भर मापामध्ये किती सारं हे मेथकूट तयार झालेलं आहे। आणि हे मेथकूट तुम्ही भातावर तूप भात मेथकूटही खाऊ शकता किंवा दही मेथकूटही खाऊ शकता। आणि दही मेथकूटाची मी रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माझे रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि अजून जर व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की भेट द्या माझ्या चॅनलला।
धन्यवाद.